फाटा या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी जमा झालेलो आहोत। वडीगोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके सर आणि वाघमारे सर यांनी ओबीसी संदर्भात अमर उपोषण चालू केलेलं आहे। तर आम्ही या ठिकाणी जमा होऊन त्यांच्या उपोषणासाठी पाठिंबा देत आहोत। सरकार मायबाप यांना एकच विनंती आहे की सर्व समाजाला समानतेची वागणूक द्यावं। ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता मराठा समाजाला आमचा कुठल्याही प्रकारे विरोध नाही। त्यांना गोरगरीब लोकांना आरक्षण दिलं पाहिजे। सरकारनं कसं द्यायचं हे सरकारनं ठरव, कायद्याच्या चौकटीत कसं बसेल हे सरकारनं ठरवून त्यांना आरक्षण द्यावं। फक्त आमच्या ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता आरक्षण दिलं पाहिजे। आणि जरांगे पाटलांना आम्हाला ह्या आंदोलनातून एकच म्हणणं आहे की मराठा आणि ओबीसी समाजात जातीपातीचं वाद निर्माण करू नये। कुठल्या प्रकारे त्यांनी आरवीची भाषा कुठल्याही नेत्यांबद्दल बोलू नये, कारण की काय असतं त्यांच्या समाजातल्या कुठल्याही नेत्यांबद्दल आमच्या समाजातले लोक बोलले तर तुम्हाला थोडंसं वाईट वाटतं। त्याच प्रकारे आमच्या नेत्यांबद्दल जर तुम्ही आरवीची भाषा जर कुठल्याही प्रकारे जर करीत असाल तर कुठल्याही प्रकारे त्या समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या जातात। तुम्ही सरकारकडे एकच मागणी मागायला पाहिजे, बाबा आम्हाला आरक्षण द्या। कुठल्याही समाजात तेढ निर्माण होईल ह्या हिशोबाने ही भाषा तुम्ही करायला नाही पाहिजे। कारण मराठा समाज आणि ओबीसी समाज हा गुन्ह्या गोविंदाने महाराष्ट्रात आजपर्यंत नांदत होता। 4 दिवस हे निघून जातील, कोणतेही नेते येते वाद लावून जातील, पण हा समाज रोज एकमेकाच्या शेजारी सुखादुःखात रोज उभा राहणारा समाज आहे। गोरगरीब लोकांना एकमेकाची गरज असणं गरजेचं आहे, पण हा वाद कुठल्याही प्रकारे